सीता राम राम बोलो राजा राम बोलो सीता राम राम बोलो राजा बोलो सीता राम राम बोलो राजा राम राम 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 बोलो सीता राम राम बोलो जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ बरा निश्चयो शाश्वताचा
घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आज आपल्या या सांगवी उपासना केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या निरूपण सेवेमध्ये उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन। आदरणीय सर, आमचा प्रमोद दादा आणि अनेक माझे इथले सगळे गुरुबंधू भगिनी, सर्वच जण आपण मोठ्या आनंदाने उत्साहाने हा दरवर्षी वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करता। आणि मला वाटतं एक 4-5 वर्षापूर्वी इथं निरूपण सेवेला मी आलो होतो। सज्जनो, आज गाडीमध्ये येता येता विचार करत होतो की नेमकं कुठलं चिंतन आपल्या समोर आज या सेवेसाठी घ्यावं। आणि समर्थांच्या कृपेने मनोबोधामधला 167 क्रमांकाचा जो श्लोक आहे तो आज आपल्या समोर चिंतनासाठी घेतलेला आहे। सज्जनो, यामागे एक विचारधारा देखील आहे। आज आपल्या या उपासना केंद्राचा हा 37वा वर्धापन दिन। 37 वर्ष म्हणजे तसा फार मोठा कालखंड आपण सर्वजण उपासनेच्या आधाराने व्यतीत करत आहात। या उपासना केंद्राच्या आधाराने इथं अनेक जीव श्री महाराजांशी जोडले गेले। ब्रह्मचैतन्य संप्रदायाची त्यांना ओळख झाली। राम नाम त्यांच्या मुखापर्यंत आलं। अनेकदा काय होतं माहिती का, की आम्हाला आमचं सद्भाग्य काय आहे हेच कळत नाही। नेमकं जीवनामध्ये आम्हाला काय प्राप्त झालं आहे त्या गोष्टीची आम्हाला बऱ्याचदा किंमत कळत नाही। आज या उपासनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने साधक मंडळींशी हितगुज करण्यासाठी आपण मनाच्या श्लोकाचा आधार घेणार आहोत, त्याचं चिंतन करणार आहोत। सर्वप्रथम जो श्लोक चिंतनाला घेतलेला आहे त्याचा आपण सरळ अर्थ बघूया। समर्थांनी मनोबोधामध्ये काही मालिका लिहिलेल्या आहेत। जसं आपल्याला माहिती आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, ही एक मालिका आहे 10 श्लोकांची। किंवा दुसरी आणखीन एक मालिका आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा। काही मालिका 10 श्लोकांच्या आहेत, काही मालिका 5 श्लोकांच्या आहेत। 5 श्लोकांमध्ये एक प्रसिद्ध मालिका म्हणजे मना सज्जना राघवी वस्तिकी जय। ही एक अत्यंत मनाला भगवंताच्या नामाकडे जोडणारी मालिका समर्थांनी मनाच्या श्लोकात लिहिली आहे। तुटे वाद संवाद तो हितकारी, ही देखील एक 5 श्लोकांची मालिका समर्थांनी त्या 205 श्लोकांमध्ये न जाणे किती रत्न आपल्याला भरून दिलेली आहेत याची आपल्याला खरंच कल्पना येत नाही। त्याच या मनोबोधामध्ये 163 क्रमांकाच्या श्लोकापासून 167-68 पर्यंत समर्थांनी एक सुंदर मालिका दिलेली आहे। सदा संगती सज्जनाची धरावी।
त्यामधला वेळेनुसार एकच श्लोक, एका श्लोकाला देखील न्याय देता येणं फार अवघड पडतं बरं. आता आम्ही दासनवमीचा उत्सव साजरा करतो दरवर्षी कलमाडी हायस्कूल मध्ये. तेव्हा आम्ही मनोमनाची एक ओळ घेतो चिंतनाला आणि ती 5 दिवसासाठी घेतो. एक ओळीवर 5 दिवस चिंतन झाल्यानंतर लक्षात येतं की समर्थांच्या या प्रतिभेला आपण कणभर देखील न्याय देऊ शकत नाही. तर अशा या समर्थांनी यामध्ये एक अत्यंत महत्वाचा श्लोक लिहिला आहे. काय म्हणताय समर्थ? परा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. सरळ अर्थ जर सांगायला जावं तर समर्थ माऊली म्हणते की आम्ही जीवनामध्ये अनेक प्रकारचे निश्चय करत असतो, होय की नाही? आपण आजपर्यंत जे काही संसारामध्ये प्राप्त केलेलं आहे ते एका स्वप्नाला, एका महत्वाकांक्षेला आपल्या उराशी बाळगलं. मुलांची शिक्षण चांगली व्हावी, मुलाला पोस्ट ग्रॅज्युएट करावं, काही जण स्वप्न बघतात त्याला अमेरिकेला पाठवावं. गमतीने लोक म्हणतात अमेरिकेला गेली मुलं की आई वडील म्हणतात एनआरआय. एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन नाही, येणार आहे, कधीतरी येणार आहे, माहित नाही कधी येणार आहे. अशी आमची ध्येय स्वप्न आपण पुराशी बाळगतो, तसा निश्चय करतो आणि त्या निश्चयाच्या आधाराने जीवन जगत राहतो. क्षणभर आनंद देखील होतो जेव्हा आपण त्या निश्चयापर्यंत पोहोचतो. बघा आज पुण्यासारख्या ठिकाणी आपण या सांगवी, पिंपळे सौदागर सारख्या ठिकाणी निवास करता आहात, चांगलं घर आहे. हे सगळं कुठल्या तरी एका तुमच्यामध्ये असलेल्या महत्वाकांक्षाने, निश्चयाने तुम्हाला प्राप्त झालंय. पण इथं प्रश्न असा येतो, समर्थ म्हणतात बरा निश्चयो शाश्वताचा करावा. आम्हाला अशाश्वताचे तर निश्चय खूप चांगले करता येतात. किती धडपड करून आम्ही अशाश्वताच्या निश्चयांसाठी, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, यासाठी तळमळू, झगडू, सगळं करू. पण यापैकी प्रत्येक गोष्ट मिळाल्यानंतर तो जो आनंद आहे तो किती वेळ टिकतो आमच्या बरोबर? नवीन गाडी पाहिजे, नवीन गाडी पाहिजे म्हणून अट्टहास करतात. ती शोरूम मधून गाडी पडली, 2 दिवस नाही झाले की त्याचा आनंद मावळतो, कारण त्याच्या ईएमआयचं प्रेशर येतं की आता कर्जाचा हप्ता भरायचा आहे. अशाश्वताचे निश्चय करण्यामध्ये आम्हाला धन्यता वाटते, प्रौढी वाटते. पण खरा निश्चय काय आहे? कुठला निश्चय केला पाहिजे जीवनामध्ये? काय प्राप्त केलं पाहिजे की असा निश्चय करावा ज्याच्यामुळे मिळणारा आनंद देखील शाश्वत असेल. अन्यथा या अशाच अशाश्वतांच्या निश्चयामध्ये जीवन फुकट वाया जात. फुकट. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात तुम्ही इतके कष्ट करून माझ्या जवळ येता आणि रिकाम्या हाताने परत जाता. हे बघून माझं हृदय कळवळतं म्हणाले. आम्ही गमतीने म्हणतो महाराज आम्ही रिकाम्या हाताने नाही जाते, घेतलेत पेढे, घेतलेत घरच्यांसाठी, अजूनही काय लाडू घेतलेले आहेत, रिकाम्या हाताने नाही चाललो आम्ही. कारण सज्जनो आमचं सगळं ज्ञान दृश्याचं आहे, अशाश्वताचं आहे. आमच्या दृष्टीने याच गोष्टी गुरुकडून घेऊन जायच्या हेच आम्हाला कळतं. समर्थ त्यामुळे म्हणतात अरे बाबांनो, रिकाम्या हाताने परत जाणं म्हणजे नीट लक्षात घ्या, तुम्ही इथं येता म्हणजे केवळ गोंदवलेला येता असं नाही. तुम्ही या मनुष्य जन्मापर्यंतचा प्रवास कसा करत आलेला आहे तुम्हाला माहिती आहे. बरं अगदी मागचं सोडा, ज्याचा आपल्याला अनुभव नाही त्याच्याबद्दल बोलायला नको. अगदी या जन्मामध्ये आल्यापासून या स्थितीपर्यंत येताना
तुम्ही किती कष्ट घेतलेले याची तुम्हाला जाणीव आहे. आणि एवढं सगळं करूनही इथून जाताना इथं मिळवल्यापैकी एकही रुपया आमच्या बरोबर येत नाही ही वस्तुस्थिती जाणूनही सगळं जग अज्ञानाने केवळ त्याच गोष्टीच्या मागे लागतं. बघा, संतांनी कधी या गोष्टींच्या विषयी तुम्हाला थांबवलं नाही की संसार करू नका, प्रपंच करू नका. किंवा आपली दया सिंधू माऊली तर अशी आहे की ती म्हणते की माझ्या माणसाने जगामधलं जे उत्तुंग आहे, अभिजात आहे, ते सगळं मिळवावं, गाद्या गिरण्यांवर लोळावं, दररोज श्रीखंडपुरी खावी, पण एक करावं, त्यामध्ये आपल्या रामाला विसरू नये. किती फ्रीडम द्यावं, किती सहिष्णुता असावी संतांच्या विचारांमध्ये. पण आम्ही जरा कमी ऐकणारी लोक आहेत. आम्हाला फक्त सुरुवातीच ऐकू येतं, गाद्या गिरद्यांवर लोळावं, श्रीखंडपुरी खावी, पुढचं वाक्य विसरून गेलो. महाराज काय बोलला ते, काय गंमत आहे नाही. म्हणून समर्थ आम्हाला जाग करतात. समर्थ म्हणतात, बाबांनो, बरा निश्चय, चांगला निश्चय करा जीवनामध्ये, काहीतरी असा एक उदात्त ध्येय घेऊन जगा की ज्या ध्येयाने तुम्हाला एक शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल, तुम्ही सुखरूप होऊन जाल. आणि हा शाश्वत आनंद प्राप्त करण्याचा निश्चय तुम्ही करा. आणि बघा गंमत कशी आहे, एक फार छान गोष्ट. एकदा एका संतांकडे एक माणूस येतो आणि म्हणतो, भगवंताचं मला सतत निरंतर नामस्मरण घडावं असा आशीर्वाद द्या. ते म्हणाले, मागितलं तर उत्तम आहेस तू, पण स्मरण घडण्यापेक्षा मला तुझं विस्मरण घडू नये असा जर आशीर्वाद मागितला असता तर तो तुझ्यासाठी जास्त उपयोगी ठरला असता. कारण स्मरण घडण्यासाठी एक प्रक्रिया आहे, पण मला विस्मरणच तुझं घडू देऊ नकोस, हे मागण्यामध्ये जीवनाचं खरं गीत आहे. म्हणून समर्थ देखील या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये, आपण आता फक्त सरळ अर्थ बघूया, समर्थ देखील दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की बरा निश्चयो शाश्वताचा करावा. की हा संदेह आपण आपल्या जीवनामधून विसरून जावं की हा मी जीव आहे, हा जो आम्ही आमच्या मनामध्ये भ्रामक संदेह केलेला आहे ना, मी तो राम आहे हे स्मरण झालं, पण यापेक्षा मी जीव आहे या वृत्तीचं जर विस्मरण घडलं, हा संदेह जर माझ्या मनामधून निघून गेला आणि या संदेहाचं आमच्या जीवनामधून विसर्जन होण्यासाठी समर्थ आम्हाला एक कृतीचं शास्त्र देतात. आणि कृतीचं शास्त्र देतात, घडीने घडी सार्थकाची करावी. घडीने एक क्षण देखील वाया न घालू देता, एक क्षण देखील निरंतर त्या शाश्वताचं चिंतन करण्याची वृत्ती आपल्या जीवनामध्ये निर्माण करावी. आणि यासाठी एक साधा सोपा उपाय आहे, सदा संगती सज्जनाची करावी. अर्थ कळाला श्लोकाचा सगळ्यांना? काही डाऊट असेल? बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची करावी. आता बघा, मी सुरुवात केली की तुम्हाला या उपासना केंद्राचा 37 वर्ष सहवास मिळाला आहे. या उपासना केंद्राच्या आधाराने तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं आगमन झालेलं आहे. आम्हाला खरोखर या सगळ्या सद्भाग्याचं मूल्यांकन करणं हा वर्धापन दिनाचा खरा आपला उद्देश ठरला पाहिजे. मला सांगा,
आपण कॉलेजमध्ये शिकलो, डॉक्टरेट केलं असेल, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट केलं असेल, कोणी 12वी पर्यंत शिकलं असेल, काही समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये बसणारी मंडळी असतील, अशी वेगवेगळ्या प्रकारची इथं लोक आहेत. यांच्यापैकी असं कुठलं वर्ग किंवा कुठली शाळा किंवा कुठली युनिव्हर्सिटी किंवा कुठले संस्कार असे आहेत जे आम्हाला जीवनाचं शाश्वत ध्येय काय आहे हे सांगतात? कोणी आहे का याच्यापैकी? आम्हाला कोणी शाळेमध्ये शिकवलं का की जीवन का जगायचं, काय प्राप्त करायचंय? आम्हाला तर सगळीकडे हेच शिकवलं जातं की बाळा 2 + 2 4 आणि या 4वरती जेवढे शून्य वाढवत देशील ना ते तुझं आयुष्य आहे, ते तुझं यशस्वीतेचं गणित आहे. आणि आम्ही सगळे जण त्या घोड्याला बघा झापडं लावलेली असत ना, तसे सगळे समाजामध्ये जन्माला आल्यापासून केवळ एकच ध्येय घेऊन जगत असतो. लहानपणीच वडील ठरवतात माझ्या मुलाला मी डॉक्टर करणार, माझ्या मुलाला मी इंजिनियर करणार, माझ्या मुलाला मी हे करणार, माझ्या मुलाला मी ते करणार. कुठला आई बाबा असे म्हणतात का की माझ्या मुलाला मी रामदासी करणार? कोणी असं म्हणतं का की मी त्याला त्याच्या जीवनामध्ये शाश्वतापर्यंत जाण्याची कला शिकवणार? सज्जनो, दुर्दैवाने सो कॉल्ड या एज्युकेटेड सोसायटीमध्ये कोणालाही सार तत्व काय आहे ते कळालेलं नाही. ते सार तत्व कळालेलं आहे ते एका केवळ या सद्गुरु ब्रह्मचैतन्यांसारख्या समर्थ सत्पुरुषाला. आणि तो जर आमच्या जीवनात नसता तर हा 167वा श्लोक आम्हाला कधीच कळाला नसता, कधीच कळाला नसता. तो आला म्हणून आम्हाला मुखी राम आला, तो आला म्हणून आम्हाला कोणतरी सांगितलं की मी जीव हा भ्रम, अरे हा भ्रम आहे माझ्या जीवनामध्ये, हा माझ्या जीवनामधला हा अद्वैत बोध मला गुरुशिवाय कोण सांगणार, कोण शिकवणार, कोण आहे जो मला शाश्वताचा आनंद मिळवून देणार? खरोखर सज्जनो, असा संत, असा सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये येणं हे महद्भाग्य आहे, महद्भाग्य. म्हणून आमचे रामानंद महाराज आमच्या एका उपासनेच्या अभंगामध्ये फार छान सांगून जातात बघा. अतिशय सुंदर शब्द आहे. काय म्हणतात आमचे रामानंद महाराज? आनंद सागराचा धनी धनी, आनंद सागराचा धनी धनी, आनंद सागराचा धनी, ब्रह्म चैतन्याची खाणी, ब्रह्म चैतन्याची खाणी, हे देखिय रे पाय पाय, हे देखिय रे पाय पाय, हे देखिय रे पाय, महत् भाग्याचा उदय, महत् भाग्याचा उदय, हे देखिय रे पाय पाय, हे देखिय रे पाय पाय, हे देखिय रे पाय. आमच्या रामानंद महाराजांचे हे शब्द हे काव्य नाही येतो, हे त्यांचं जीवन आहे. कोण होतं माझ्या रामानंद महाराजांच्या मागे? लहानपणी वडिलांचं चक्र गेलं, आईने एका मामाकडे सोपवलं नागपुरात. त्या मामाने देखील काही काळ सांभाळलं, म्हटलं जा एका गुरुंच्याकडे ठेवतो. सीताराम बुवांच्याकडे त्यांना ठेवलं. त्या सीताराम बुवांनी एका छोट्याशा अपराधाने आमच्या रामानंदांना मध्यरात्री आश्रमातून हाकलून दिलं. का? तर रात्रभर भजन करणारे हे सीताराम बुवा आणि या छोट्याशा रामानंदाचा टाळ चुकला म्हणून त्याच्यावरती चिडले. जगामध्ये केवळ ठोकरी मिळत होत्या. कोणाकडे जावं, काय
काय हो, खिशामध्ये पैसा असेल ना तर सगळं आपलं म्हणतात बरं का लोक. विचार करा, एक 10-12 वर्षाचं मूल हातामध्ये फक्त दासबोध, काही नाही त्याच्याकडे. बनारस पर्यंत गेले, सगळीकडे गेले आणि मग तिथून त्यांना पत्ता मिळाला तो आनंद सागरांचा. मजल दर मजल करत जालन्याला आनंद सागरांच्या जवळ आले आणि आनंद सागरांनी पहिलं काय करावं, त्यांना माहिती होतं की आपल्या आयुष्याची आता केवळ 1-2 वर्ष उरलेली आहेत. या लेकराला सांभाळण्याचं काम ब्रह्मचैतन्याचं आहे आणि म्हणून बैलगाडी केली. छोट्याशा रामानंदाला आपल्या बरोबर घेतलं आणि मजल दर मजल करत जालन्यापासून गोंदवल्यापर्यंत बैलगाडी करत 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 आनंद सागर रामानंदांना घेऊन आले. आणि रामानंद महाराज आणि आनंद सागरांची ही बैलगाडीमधून जाताना त्यांनी जी ब्रह्मचैतन्यांची कथा आनंद सागरांनी सांगितली ना, त्यामुळे जणू काही डोळे सारखे पाणावत होते. कधी मिळेल, कधी त्या ब्रह्मचैतन्याचं दर्शन होईल. आणि गाडी गोंदवल्यामध्ये आली. रामानंद महाराज बघतायत ते गोंदवलं. रामाच्या मंदिरापर्यंत बैलगाडी आली आणि आनंद सागर आलेला आहे. कळतात ब्रह्मचैतन्य धावत बाहेर आले. अरे आनंद सागर आलाय माझा. आणि आनंद सागर देखील बैलगाडीतून धावा टाकत महाराजांच्या जवळ जातात. पायी लोळण घेत आहेत. महाराज त्यांना उचलून आपल्या हृदयाशी लावतायत आणि हे सगळं रामानंद आपल्या डोळ्यांनी बघतायत बघा. आणि अशा रामानंदांना जेव्हा त्या ब्रह्मचैतन्याचं दर्शन झालं, सज्जनो, तिथं त्यांना खऱ्या अर्थाने कळालं, ते हे देखियले पाय महत भाग्याचा उदय, महत भाग्याचा उदय. कारण तिथून त्यांच्या भाग्याची खऱ्या अर्थाने जी वृत्ती झाली नाही तर कोण विचारलं असतो, कुठं सापडले असते रामानंद. त्यांना ब्रह्मचैतन्याने आपलं म्हटलं आणि तिथून रामानंद महाराजांचा हा प्रवास सुरू झाला. म्हणून ते अत्यंत प्रेमाने गातात, निर्गुणाची गुण झाले झाले, निर्गुणाची गुण झाले, मूळ माहेर भेटवले, मूळ माहेर भेटवले, देह देखियले पाय पाय, देह देखियले पाय पाय, देह देखियले पाय. निर्गुणाची गुण आले, मूळ माहेर भेटले. बघा, आमच्या माता भगिनींना हा शब्द फार जवळचा वाटतो, मूळ माहेर भेटले. बघा, आपण आयुष्याच्या एकेका टप्प्यावर प्रत्येकाचं माहेर सुटत जातं बरं. पण स्त्री असो किंवा पुरुष, एक माहेरचा दरवाजा मात्र आयुष्यभरासाठी उघडा आहे आणि तो आहे आपल्या महाराजांचा दरवाजा. महाराज म्हणतात, त्यामुळे माझ्याकडे आलेल्या माणसाला माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. काल आमच्या देशपांडे ताईंनी मला मेसेज केला, तर समर्थांनी जी दत्तावरती आरती दिलेली आहे, सुख संहिता, दुःख संहिता, निर्मळ एकांता, समर्थांची फार प्रसिद्ध आरती गडावरती नेहमी म्हटली जाते. त्यामध्ये एक फार छान वाक्य समर्थांनी रचलेलं आहे, माये विण माहेर विश्रांती ठाव. म्हणजे याचा अर्थ काय? माये विण माहेर विश्रांती ठाव. इथं माया या शब्दाचा अर्थ माहेरची माया नका समजू, नाही तर लोकांना वाटेल की माहेरची माया गेल्यासारखं माहेर पड. काय चुकीचे अर्थ काढतो ना आपण बऱ्याचदा, म्हणून सांगितलं माये विण माहेर विश्रांती ठाव. सज्जनो, बघा, आम्हाला माहेर म्हटलं तर कोण कौतुक आहे, माहेर म्हटलं तर आराम आहे. म्हणजे हे सगळं गुणाच्या अधीन आहे, बरं की नाही. कोणीतरी 2 शब्द गोड बोलतंय, कोणीतरी प्रेमाने नाहू मागून घालतंय, खायला घालतंय, कपडे देतंय, हे सगळं कल्पनेचं राज्य आहे. इथं काहीतरी देवाण घेवाण करावी लागते,
तेव्हा मनुष्याला आनंद प्राप्त होतो. पण माझ्या गुरुच्या घरात तसं काही नाही. कोणी काहीही जरी दिलं नाही तरी देखील तो आपल्याला म्हणतो की तू माझा आहेस, आणि त्याच्या एका शब्दाने ते प्राप्त होतं जे या ब्रह्मांडाच्या संपूर्ण संपत्तीने प्राप्त होत नाही. ते माहेर आहे सचिन, ते माहेर. आणि ते माहेर मायेविना आहे. तिथं शब्दांची गरज नाही, तिथं वस्तूची गरज नाही. बस त्यांना पाहिलं आणि लक्षात आलं, देह देखियले माय माय, देह देखियले माय माय, देह देखियले माय. ब्रह्मानंदाचे जीवन जीवन, ब्रह्मानंदाचे जीवन, सनकादिकांचे जे ध्यान, सनकादिकांचे जे ध्यान, देह देखियले पाय पाय, देह देखियले पाय पाय, देह देखियले. इथं दरवाजात उभं होतो आणि डॉक्टर फडणवीस दिसले आल्या आल्या. म्हटलं जालन्याचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं भेटले. रामानंद महाराजांचाच कुठेतरी आपल्याला आठवण स्मरण होते. जालना म्हटलं की रामानंद महाराज, आनंद सागर, सगळं वैभव आहे आपल्या ब्रह्मचैतन्य संप्रदायाचं. आणि माझे रामानंद महाराज काय म्हणतात, ब्रह्मानंदाचे जीवन. कोण आहे ब्रह्मचैतन्य? ब्रह्मानंदाचं जीवन आहे. जर ब्रह्मानंदाच्या जीवनातून ब्रह्मचैतन्य काढले तर ब्रह्मानंदाचं अस्तित्वच नाही. असं हे विलक्षण अभंगपर रामानंद महाराज आपल्या आयुष्याकडे बघून लिहित आहेत. या रामानंदाला कोणी विचारलं असतं कोण होतं? अरे माझी पात्रता तर ती होती, ठाई ठाई ठेचा खात होतो जीवनामध्ये. पण एकदा का त्या ब्रह्मचैतन्याने आपलं म्हटलं तेव्हा जीवन कुठे निघून गेलेलं आहे. ती कृतार्थता या भजनामध्ये मला जाणवते. बघा, सकळ तीर्थ पाया पाशी पाशी, सकळ तीर्थ पाया पाशी, वारी मुक्तीच्या दासी, चारी मुक्तीच्या दासी, देह देखियले पाय पाय, देह देखियले पाय पाय, देह देखियले पाय. आमच्या ब्रह्मचैतन्याच्याकडे काय नाहीये? अहो माण गंगा तिरी लोळतात मुक्तीचारी. या ब्रह्मचैतन्याला आपण एक साधं सुद्धा केवळ भौतिक स्थान समजू नका. ती भूमी अशी आहे, ती जर आमच्या ब्रह्मानंदांच्या डोळ्यातून बघितली तर कळते. अहो माण गंगा तिरी लोळतात मुक्तीचारी. तुम्हाला समीपता, सायुज्यता, स्वरूपता, सलोकता सगळं काही या ब्रह्मचैतन्याच्या कृपेने प्राप्त होतं. आम्हाला त्याचं मूल्य अजूनही कळालं नाही. हा संत आमच्या जीवनामध्ये आलाय, त्याने आम्हाला काय काय दिलंय. अहो अगदी साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, बाकी परमार्थ बाजूला सोडा, लौकिकाचं बोलू. कारण आपण शेवटी महाराजांनी सांगितलं ना, हिंद गिऱ्याचे गिरायक आहोत. तर आपल्या भाषेत बोलून, आज तुम्ही जे काही आहात, आज तुम्ही जे काही तुमच्या जीवनामध्ये सुख भोगता आहात, फक्त एक काम करा, तुमच्या जीवनातून महाराजांना वजा करा. बघा तुमचं प्रारब्ध काय होतं, काय होता तुम्ही. अहो तो हाताच्या रेषा बदलणार आहे. हो जसं एखादी गरीब आई असते ना, भिक्षा मागून आणणारी, भीक मागून आणल्यानंतरही ती काय करते, त्याच्यातलं जेवढं चांगलं चुंगलंय ना तेवढं आपल्या पोराला खायला घालते. तसं आपल्या प्रारब्धामध्ये काही नाही. आमचे आनंद सागर एका अभंगात म्हणून गेलं ना, परमार्थाची रेषा नाही कपाळात, खरा मी सद्गुरू आपुल्या सत्तेत. काही आपल्या नशिबात काही नव्हतं, पण हे आपल्या जीवनामध्ये आले आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा महत् भाग्याचा उदय झाला. महत् भाग्याचा. आम्हाला त्याची
जाणीव नाही, कल्पना नाही. आम्हाला तर वाटतं की अरे मी काम करतोय, मला इन्क्रीमेंट मिळतात, मी डोक्याने काम केलं, नियोजन केलं, पैसा मिळवला. काय महाराजांची कृपा आहे, ठीक आहे, पण सगळं माझं आहे. तुमचं काय आहे ना, जर टाइम मशीन असतं रिवाइंड करून महाराज जीवनामध्ये नसते, तिथून जर आयुष्य बघितलं असतं तर आज तुम्ही इथं नक्कीच नसता बसणार. आज तुम्हाला नक्कीच परमार्थ ऐकण्याची जिज्ञासा निर्माण नसती झाली. म्हणून पांडुरंग महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, पांडुरंगी हृदय भरला भरला, पांडुरंगी हृदय भरला भरला, भक्तांसाठी जो उरला, भक्तांसाठी जो उरला, ते देखिए भाग्याचा उदय, पांडुरंगी हृदयी भरला, भक्तांसाठी जो उरला. सज्जनो, असे आपले श्री ब्रह्म चैतन्य महाराज आमच्या जीवनामध्ये आले. पूज्य बाबांना एकदा एकाने विचारलं, बाबा महाराज मला कधी आपलं म्हणतील? आमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो ना, कारण आमचं महाराजांनी आपलं म्हणण्याच्या काही खुणा वेगळ्याच आहेत. अहो काय, इथून निघालो बस मध्ये सगळी गच्च भरलेली, पण इथून उठून म्हणाल बसा तुम्ही. काय महाराजांची कृपा. गोंधळ्याला गेलो, गेल्या गेल्या खोलीची किल्ली घ्या, काय महाराजांची कृपा. एक जण म्हणाले चला भोजनाला मागच्या दरवाजाने, काय कृपा. ठीक आहे, या सगळ्या कृपेच्या फार बालवाडीतल्या व्याख्या आहेत. या व्याख्यांमध्ये जर थोडं जरी इकडे तिकडे झालं ना की लगेच आमच्या मनामध्ये हा प्रश्न येतो, आज महाराजांनी का बरं कृपा नाही केली. सचिन, महाराजांनी कृपा केली आणि आपलं म्हटलं, या सगळ्या आमच्या अज्ञानाच्या व्याख्या आहेत. तोच प्रश्न त्या माणसाने पूज्य बाबांना विचारला की बाबा महाराज कधी मला आपलं म्हणतील. ते म्हणाले, काय तुम्हाला काय वाटतं, महाराजांनी तुम्हाला आपलं म्हटलं आहे का नाही? कधी म्हटलंय? ज्या दिवशी पहिल्यांदा तुमच्या मुखामध्ये राम नाम आलं ना, त्या दिवशी महाराजांनी तुम्हाला आपलं म्हटलंय. पूज्य बाबा त्या माणसाला म्हणाले की तुम्ही मला असा प्रश्न विचारण्यापेक्षा जर उलटा प्रश्न विचारला असता की तुम्ही महाराजांना कधी आपलं म्हणाल, तर त्याचं उत्तर द्यायला मला आवडलं असतं. महाराजांनी तुम्हा सगळ्यांना आपलं म्हटलंय, सगळ्यांना आपलं म्हटलंय, याची खात्री बाळगा. तुम्ही इथं या उपासना मार्गाला आला, तुमच्या मुखामध्ये राम नाम आलंय, हे महाराजांनी आपलं म्हटल्याशिवाय कदापि येणं शक्य नाहीये. लक्षात घ्या. तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की कुठली इन्स्टिट्यूट, कुठली शाळा आम्हाला शिकवत नाही जीवनाचं ध्येय काय, शाश्वत काय आहे. केवळ या सद्गुरूंनी त्यांनी आपल्याला त्यांच्या शाळेमध्ये घातलं म्हणून आपण हे म्हणू शकतो. अन्यथा आपल्याला ती म्हणण्याची आपली पात्रता नाही. पण गंमत अशी आहे की आपण महाराजांना आपलं म्हटलं आहे का? महाराजांना आपलं म्हणण्याच्या काही खुणा सज्जनो आपणच आपल्या मनाने ठरवतो. एक तर प्रापंचिक सौख्याचा भाग
त्याबद्दल काही दुमतही नाही, कारण मनुष्य आहोत आपण, सामान्य जीव आहोत. महाराज म्हणतात मला विकत श्राद्ध घेण्याची सवय आहे. तुम्हाला माहिती विकत श्राद्ध घेणं म्हणजे काय? ज्यांच्या घरामध्ये श्राद्ध विधी करायला कोणी उरत नाही ना, अशा लोकांचं श्राद्ध कोणीतरी स्वतःकडे घेतं. म्हणजे खरं तर त्यांचा अर्थार्थी काही संबंध, पण आता त्यांचे विधी कोण करणार, म्हणून त्यांचं श्राद्ध कोणतरी घेतं आणि त्यांचे विधी केले जातात. महाराज म्हणतात मला विकत श्राद्ध घेण्याची सवय आहे. तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करून देतो. महाराजांना आपलं म्हणण्याची एक गुण लौकिक दृष्टीने मला अशी जाणवते की आपण आपल्या जीवनाचं किती कर्तव्य संपूर्णपणे महाराजांवरती सोपवणं ही महाराजांना आपलं म्हणण्याची लौकिक अर्थाने पहिली गुण आहे. पटतंय का तुम्हाला? मग करताय का तुम्ही? आणि सोपवणं म्हणजे सोपवणं बरं का. आता मला सांगा, माता भगिनींच्याकडे बघा साडी ट्रान्सफर स्कीम असते. म्हणजे कोणीतरी लग्नामध्ये कोणाला तरी साडी देतं, मग ती साडी घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आतमध्ये उमटलेली असते, छे बाबा हा लग्न नको होता मला. मग काय होतं, कुठेतरी एखाद्या अशा कार्यक्रमाचा आपण विचार करतो की ही साडी त्याही कधी त्यांना कळणार नाही, अशा ठिकाणी आपण देऊन टाकावी. आवाज येतो म्हणजे पटते. आणि समजा तुमच्या दुर्दैवाने त्या बाईंना जी साडी तुम्ही दिली आणि त्या बाई आणि या एकमेकींच्या समोर आल्या, तर तुमच्या मनामध्ये धातूक राहते, आता ही म्हणायला ही मी दिली होती का साडी. पण बहुतांश वेळेला हे लक्षात येत नाही, कारण आपण एकदा दिलेल्या वस्तूला नंतर विसरून जातो. हे आम्हाला आमच्या प्रपंचाच्या बाबतीमध्ये जमतं का? महाराजांवरती प्रपंच सोपवला म्हटल्यानंतर विचारायचं ते जमतं आम्हाला? मी महाराजांनी आपल्याला स्वीकारलंय, आपण महाराजांना स्वीकारलंय का, या प्रश्नाचा थोडासा चिंतन आपल्या समोर ठेवतोय. बहुतांश वेळेला सज्जनो, मी गमतीने नेहमी उदाहरण देत असतो की चांगले ड्रायव्हिंग करणारी लोक असतात ना, त्यांना ड्रायव्हिंग करताना जर शेजारच्या सीटवर बसावं लागलं तर उगीच त्यांचा पाय ब्रेक कडे जात असतो खाली, मध्येच असं हॉर्नवर जातो, डावा हात बाहेर काढतात अचानक. का? कारण ते इतके पटाई ड्रायव्हर असतात की त्यांना वाटतं आपणच गाडी चालवतोय. तसं सज्जनो, आम्ही बऱ्याचदा महाराजांच्याकडे प्रपंच सोपवतो, पण शेजारी आम्ही पटाई प्रापंचिक बसलेलो असतो. आणि मग महाराजांना सांगतो महाराज डावीकडे घ्या, महाराज उजवीकडे घ्या, महाराज जोरात चालवा, महाराज हळून चालवा, महाराज हे करा, महाराज ते करा. ह्याला सोपवणं म्हणत एकदा दिला. त्यामुळे लौकिक दृष्ट्या तर आम्ही महाराजांच्याकडे काही सोपवलंय, त्यांना खरंच आपलं म्हटलंय, आपला हा विश्वास त्यांच्यावरती सोपवलाय, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे महाराज वाणी रूपामध्ये एक फार आपुलकीने वाक्य म्हणतात. अहो तुम्ही रात्री अपरात्री प्रवास करता, त्या लक्झरी बसने जाता, रेल्वेने जाता, तुम्ही कधी हाही विचार करत नाही की तो गाडी चालवणारा ड्रायव्हर दारू तर प्यालेला नाही ना, तो झोपला तर नाही ना, तो गाडी नीट चालवेल का नाही माहित नाही. आपण आपल्या लक्झरी बस मध्ये झोपलो की 5व्या मिनिटाला गाडीच्या आवाजात आपला आवाज मिसळून जातो. एवढं आम्ही निर्धास्तपणे झोपतो. महाराज म्हणतात तेवढ्या त्या रेल्वे इंजिनच्या ड्रायव्हरवर जेवढा विश्वास टाकला ना, तेवढा तरी निदान सद्गुरूवरती टाका, तेवढा तरी निदान. मी तुमचं कधी अहित होऊ देणार नाही, जे करीन तुमच्या कल्याणाचंच करीन, तुमच्या प्रारब्धामध्ये जे सर्वोत्तम आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. सचिन, त्यामुळे लौकिक दृष्ट्या तर आम्ही त्या सत्पुरुषाकडे सोपत नाही, ही गोष्ट आहेच. पण पारलौकिक दृष्ट्या ज्याच्यासाठी म्हणून खरं तर सद्गुरूंनी हे सगळा प्रपंच मांडलाय, बघा शेवटी गोंदवले देखील एक प्रपंचच आहे ना. आपल्याला असं वाटतं की संतांना प्रपंच नव्हता, समर्थ तर आमचे घोल्यावरून पडून गेले,
प्रपंच सोडला नाही. संतांनी आमच्यासारख्या 4 व्यक्तींचा प्रपंच मांडला नाही, त्यांनी वैश्विक प्रपंच मांडला. एवढा मोठा प्रपंच. 4 लोकांना खायला घालणारे आपण काय बोलणार त्यांना प्रपंचिक नाही म्हणून? एवढी लोक येत आहेत, एवढं अन्नदान होतंय, एवढा प्रचंड मोठा हा प्रपंच त्यांनी मांडला. याचं ध्येय काय, उद्देश काय, की जेणेकरून ते 4 घास तुमच्या मुखामध्ये जावे आणि तुमच्या मुखामध्ये राम नाम घेण्याची बुद्धी निर्माण व्हावी. हा एकमेव उद्देश आहे या संतांचा. या पलीकडे त्यांना काही अपेक्षित नाही, तुमच्या काही अपेक्षित नाही. त्यामुळे समर्थांनी या श्लोकामध्ये जे 4थं चरण आहे ना, त्यामध्ये फार सुंदर शब्द वापरला, सदा संगती सज्जनाची धरावी. मला आठवतं मागच्या वेळेला मी जेव्हा 4-5 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेला हरिपाठातला 8वा अभंग तुमच्या समोर चिंतनाला घेतला होता. तुमच्यापैकी कोणाला आठवणार नाही ती गोष्ट वेगळी. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे म्हणते. हा अभंग आपण चिंतनाला घेतला होता आणि त्यामध्ये संगती या शब्दावरती मी तो अर्धा तास बोललो होतो. साथ करणं वेगळं आणि संग करणं वेगळं. महाराज त्याचं उदाहरण द्यायचे. महाराज म्हणायचे की एक रेल्वे गाडी दररोज काशी यात्रेला जाते म्हणजे तिच्या सगळ्यात जास्त काशी यात्रा घडल्या, अर्थात सगळ्यात जास्त पुण्य तिला मिळालं. माझ्या गेले 15 वर्षामध्ये गोंदवल्याची एकही पौर्णिमा चुकली नाही. दोन्ही उदाहरणांमधलं साम्य कळतंय. बघा आपले महाराज, बघा ते स्वतःच देहामध्ये नव्हते. तुम्ही त्यांच्या देहाची साथ केली तर तुम्ही त्यांचा खरंच संग केला का? हुबळीला त्या जानकीबाई होत्या, त्या महाराजांना फक्त एकदा भेटल्या होत्या भाऊसाहेब केतकरांच्याकडे. त्याच्यानंतर महाराज हुबळीला गेले, अंगात ताप असताना देखील, राम मंदिराच्या स्थापनेचा उत्सव चाललेला असताना देखील अचानक एका गल्लीत पडले. मी आलो म्हणाले आणि त्या जानकी मातेच्या या 18 विश्व दारिद्र्य असलेल्या झोपडीमध्ये महाराज जात आहेत आणि म्हणतात, माय खूप ताप आहे अंगात, थोडा आईसारखा मौसूम सार भात खायला घालतेस का म्हणे मला. आणि त्या मातेकडून महाराजांनी आपल्या गीतामाईच्या प्रमाणे तो सार भात खाल्ला. तिथंच थोडा उशी टाकून पडले, अंगाचा ताप गळत होते आणि निघताना फक्त एवढे म्हणाले, माय तुला जेवढं जमेल तेवढं तू नाम घे, राम तुझं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, ही साथ होती का हा संघ होता? किती वेळेला गेली होती जानकीबाई गोंदवल्याला? किती काळ होती महाराजांच्या बरोबर ती? भाऊसाहेब केतकरांकडे स्वयंपाक करणारी काही वेळ कदाचित महाराजांना दिसली असेल, पण संताची एकदा दृष्टी पडली आणि त्या संताच्या या बोधाला ज्याने आपल्या हृदयामध्ये घट्ट धरलं त्याने संग केला. नाहीतर आम्ही त्या रेल्वे सारखं केवळ साथ करतो. एक पौर्णिमा चुकली नाही या अहंकारामध्येच आमचं जीवन आम्ही व्यतीत करतो. बघा, मी असं म्हणत नाही की ते तुम्ही करू नका, पण हे करत असताना वेअर इज युअर माइंड हा प्रश्न स्वतःला विचार. वेअर इज युअर माइंड? तिथं जाऊन जर नाम घेतलं नाही, तिथं जाऊन जर प्रपंच केला, तिथं जाऊन जर राजकारण केलं, तिथं जाऊन जर तंटा कलह केला, तरी तुम्ही तिथं जाऊन काहीही साधलं नाही. आणि या उलट तुम्ही घरामध्ये अंथरुणावरती पडून जर अखंड नामस्मरणात असाल तर तुम्ही गोंदवल्यामध्ये आहात. लक्षात, हा संघ आहे, संघ आहे. आणि समर्थांनी शब्द वापरलाय, संतांचे संगती, संताच्या साथीने नाही म्हटले. आम्हाला असं वाटतं की सगळं साथीने करायचंय आणि साथीने करताना आम्ही संगती विसरून जातो. संताची संगत केली पाहिजे आणि त्यासाठी हे भौतिक डिस्टन्स हा फॅक्टर नाहीये. तुम्ही किती जवळ आहात समाधीच्या हा फॅक्टर नाहीये. तिथं तुम्ही मनाने कुठं आहात, तुम्ही त्याला किती घट्ट धरलंय. हे सगळं उपासना का करायची? बघा, आमच्या समर्थांनी उपासना हाही भ्रम असं दासबोधामध्ये म्हटलं. तुम्ही म्हणाला उपासना ही भ्रम कसं काय म्हणता समर्थ? कारण या सगळ्या गोष्टीतून साधायचंय काय?
मी त्यांना मनाने कसं घट्ट धरू शकेन हे मला सांगायचं आहे. आणि एकदा का तुम्हाला त्यांना मनाने घट्ट धरण्याची सवय लागली ना सज्जनो, मग खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये बरा निश्चय शाश्वताचा करावा. काही श्लोक उलटे वाचावे लागतात समर्थांचे, सरळ वाचून नाही चालत. कारण बरा निश्चय शाश्वताचा करावा ही पोपटपंची कोणी करू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही सदा संगती सज्जनाची धरावी या स्थितीमध्ये नाही तोपर्यंत बरा निश्चय शाश्वताचा करावा ही स्थिती तुमची येऊ शकत नाही. आपण म्हणाल दादा मग संगती करायची म्हणजे मनाने कसं घट्ट धरायचं गुरूंना? फक्त नाम हे एकच साधन आहे का? नाम हेच एक साधन आहे. पहिले तर मनाला स्पष्ट सांगा, नाम हेच एक साधन आहे. आणि जसं नामाचं बीज, जसं आपण एखादं बीज जमिनीमध्ये टाकलो की ते अंकुरतं, त्याला छान फळं फुलं येतात, त्याला कशा सगळ्या छान छान गोष्टी येत जातात, तसं एकदा नामाचं बीज तुम्ही घट्ट धरून राहिला, त्याला सत्संगतीचं पाणी देत राहिला निरंतर, की त्याला सुंदर सुंदर त्याची वाढ व्हायला लागते. बघा आपल्याकडे अष्टोप्रहर म्हटलं जातं, 8 प्रहर म्हटले जातात दिवसाचे. मला असं वाटतं की सदा संगती सज्जनाची धरावी या स्थितीमध्ये जाण्यासाठी त्या संताला अष्टोप्रहर आम्हाला आपल्या मनाने घट्ट धरण्याची स्थिती जमली पाहिजे. मुखाने नाम घेताना हे मन माझं नेमकं कुठं जात आहे याचा देखील अभ्यास आपण हळूहळू बघित गेलं पाहिजे. आणि यासाठी खूप महाराजांनी आपल्याला दिलंय, खूप आपल्या महाराजांनी दिलंय. तुम्ही जिथं असाल, नामस्मरण करताय, या मनाला संतांच्या संगतीमध्ये ठेवण्यासाठी मला काही 8 विधी आपल्याला सांगायचे. थोडक्यामध्ये सांगतो, माझा तो विषय नाही याचा, पण चाललाय प्रवाह म्हणून तुम्हाला सांगतो की अष्टोप्रहर आपल्या गुरुला आपण कसं धरून राहावं. एक, आता किती वाजलेत? माझ्याकडे तर घड्याळ नाही, पण मला वाटतं 4:30 पावणे 5 झाले असतील. आता पावणे 5ला गोंदवल्याला काय चाललंय विचार करा. समाधी होती, मनाने गोंदवल्याला चाललंय. आपल्या घड्याळाला प्रत्येक वेळेला सवय लावायची. घड्याळ बघतो आपण दिवसातून 50 वेळेला. जेव्हा जेव्हा घड्याळ बघाल आपल्या गोंदवल्याला समाधीवरती काय चाललंय याचा विचार करा. हे एक माध्यम आहे गुरुला धरण्याचं. दुसरं माध्यम आहे त्यांच्या वचनांचं चिंतन करा. निरंतर महाराजांचं एखादं वचन चिंतनाला घेतलं तरी ते जीवनाला भरपूर आनंद देण्यासाठी पुरेसे ठरतं. महाराजांना आवडणाऱ्या ग्रंथाचं चिंतन करा. महाराजांना आपला दासबोध आवडतो, नाथ भागवत आवडतं, गाथा आवडते, तुलसी रामायण आवडतं. महाराजांच्या या ग्रंथांमध्ये आपल्या महाराजांना बघायला शिका. मनाने निरंतर समाधीवरती डोकं ठेवा. व्यवस्थेनुसार तुम्हाला समाधीचं दर्शन आज जाऊन घेता येत नाही, बरोबर आहे, पण मनाने मात्र तुम्हाला कोणी थांबवलेलं नाहीये. तुम्ही आज जाऊ शकता, पूजा करू शकता, डोकं टेकवू शकता. मनाने आपल्या गुरुला घट्ट धरण्याचे किती मार्ग आहेत तुमच्याकडे. तुम्ही भात आमटी खाताय, तो पहिला भात आमटीचा घास आपल्या गोंदवल्याचा घास म्हणून घ्या. आपल्या गुरुला घट्ट धरा आपल्या हृदयामध्ये. मनाने गोंदवल्याची परिक्रमा करून या. आपल्या गुरुच्या वापरलेल्या वस्तूंचं चिंतन करा. किती पद्धतीने आपल्या गुरुला आपण आपल्या मनाने घट्ट धरून राहू शकतो. नाम हे एक साधन आहे आणि त्या नामाचं एकदा प्रेम हळूहळू हळूहळू यायला लागलं ना आतमध्ये की सज्जनो हा असा छान वृक्ष आपला स्वतःचा विकसित होतो. स्वतःचा तो विकसित होणारा वृक्ष आपण अनुभवावा. अशा पद्धतीने सदा संगती सज्जनाची धरावी. आपण अशा पद्धतीने श्री महाराजांना आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून राहावं. आणि एकदा गुरुला आपण आपल्या हृदयात घट्ट धरलं की या 3 प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये होतात. पहिली प्रक्रिया होते गुरुला घट्ट धरणं. याचा एक अर्थ आहे आपला विवेक जागृत करणं. आपल्या आत
मधला विवेक, सारासार विचार करण्याची क्षमता. सार काय आहे, असार काय आहे, माझ्याबरोबर काय येणार आहे, काय येणार नाहीये, हा शाश्वत अशाश्वताचा निवाडा करता येणं, आपल्या स्वतःचा राजहंस तयार होणं, हे गुरुला घट्ट धरल्याचे आपल्या जीवनातलं अतिशय उत्तम निर्णायक असं पद आहे. तो विवेक एकदा जागृत झाला की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. काय सार आहे माझ्या जीवनामध्ये, काय आहे माझ्याकडे, आज लोकांनी माझी वाहवा केली, हार उदय घातले, माझी मिरवणूक काढली, तरी यामध्ये सार आहे का? गुरुनी एकदा माझ्या पाठीवरून हात फिरवला तर तो सार आहे. काय सार आहे? आपल्याला आपला सार जीवनामधलं कळायला पाहिजे की मी हे सगळं का करतोय, मला काय हवंय. आणि महाराज जेव्हा म्हणतात ना, माझ्या रामाकडे एकदा डोळे भरून पाहाव, एकदा माझ्या रामाकडे डोळे भरून पहा. सज्जनो, महाराज तुम्हाला त्या शाश्वत तत्वाकडे देत आहेत, त्या आत्मारामाकडे देत आहेत. ते आत्माराम तत्व प्राप्त करणं हे जीवनाचं खरं सार आहे. त्यासाठी हा मनुष्य जन्म मिळालाय, त्यासाठी ही बुद्धी मिळाली आहे, त्यासाठी हा सुदृढ देह मिळालाय, त्यासाठी गुरु आपल्या जीवनामध्ये आलाय. ना की तुम्हाला दररोज काहीतरी प्रापंचिक गोडधोड खायला घालण्यासाठी नाही. तो दिल ते दिल, ते त्याच्यावर एकदा सोपवलंय ना आपण, मग आता आपल्याला गुरुचा हात धरून निमूटपणे त्या रामाकडे जायचं. कुठेही हात सोडायचा नाही, कुठेही त्याच्या हाताला झटके मारायचे नाही, कुठेही या प्रपंचामध्ये रमायचं नाही. आता फक्त एकच म्हणायचं, महाराज आता त्या शाश्वताकडे घेऊन चला. बघा, आमच्या ब्रह्मानंद महाराजांना ते शाश्वत पद सापडलं. ब्रह्मानंद महाराजांनी पादुका गळ्यामध्ये घातल्या महाराजांच्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही ते कॉपी पेस्ट करा, नाही नाही, कॉपी पेस्ट नाही, परमार्थ होत नाही. तुम्ही त्याच्या मागचा अर्थ समजून घ्या. जर कोणी ब्रह्मानंद महाराजांना विचारेल की बुवा आपण हे असू द्या, शाश्वताचा विचार करतो. ब्रह्मानंद महाराजांना जर कोणी विचारलं असतं की बुवा आपण या पादुका गळ्यामध्ये का घालून घेतल्या, काय कारण आहे, तर ब्रह्मानंद महाराज नक्की म्हणाले असते की अरे, बुडणाऱ्या माणसाच्या हातामध्ये जर तराफा आला तर तो त्या तराफ्याला सोडण्याचं कधी चूक करेल का? मी भवसागरामध्ये गटांगळ्या खात होतो, गुरुजी मला पादुका रूपी तराफा दिला, त्या पादुकांना मी माझ्या आयुष्यभर माझ्या हृदयाची कवटाळून ठेवला. सचिनो, हे ते शाश्वतपणाचं निदर्शक आहे की आता आपल्याला आपल्या गुरुचा हात सोडायचा नाहीये, त्याला घट्ट धरून राहायचंय आपल्या जीवनामध्ये. त्याने मला कधीच आपलं म्हटलंय, सगळी उपासना करायची कशासाठी, मी त्यांना आपलं म्हणेन, यासाठी मी त्यांना आपलं म्हणेन. आणि एकदा त्यांच्यावरती सोपवल्यानंतर म्हणे दास संदेह तो विसरावा. बघा, माझे समर्थ ना इतकं लॉजिकल तत्वज्ञान सांगतात. आणि माझ्यासारख्या माणसाला का आवडतात माहिती का समर्थ? कारण आम्ही इंजिनियर माणसं आहोत, आम्हाला सगळं काही लॉजिकल लागतं, विचार करा. आणि माझ्या समर्थांनी मला इतकी तत्वज्ञानाची स्पष्टता कुठंच सापडत नाही. मी नेहमी समर्थांच्या त्या प्रत्येक श्लोकाचं इतकं मनापासून कौतुक करत असं मी सांगू शकत नाही. माझ्या समर्थांनी मला काय बोध दिलाय यातून. मी समर्थांना स्वीकारलं आहे, गुरुचा मी निरंतर संग करत आहे. याचं काय प्रमाण आहे, काय प्रमाण आहे? तुम्ही म्हणाल हो, आम्ही पण आमच्या गुरुला स्वीकारले बरं का. प्रमाण काय? प्रमाण एकच आहे, म्हणे दास संदेह तो विसरावा. जीवनाच्या कुठल्याही गोष्टीच्या विषयी संदेह जर जीवनातून गेला तर समजावं आपण गुरुला धरले, बस. याच्या पलीकडं अजूनही संदेह गेल्याचं लक्षण दुसरं काही नाही. संदेह काय? आम्हाला काळजी, हाच आमचा संदेह. हे होईल का, तसं होईल का? अगदी प्रापंचिक गोष्टींपासून ते जीवनामध्ये रामनाम घेतल्याने खरंच राम भेटतो का? कितीतरी संदेह येतो आमच्या आयुष्यात. आम्हाला लोक म्हणतात, ते नुसतं राम. कालच माझ्याकडे एक जण आला होता,
डॉक्टरेट माणूस होता आमच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातला, नास्तिक नव्हता पण सो कॉल्ड पडत मूर्ख होता. मला म्हणायला लागला ते राम 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 म्हटल्याने कस काय राम मिळेल? तुम्ही आता जर इथं नुसतं बसून जॉब जॉब जॉबचा विचार करत राहिला तर तो जॉब होणार आहे का? तुम्ही तिथं जाऊन काम केलं पाहिजे तेव्हा तो जॉब बनणार. मी त्याला सांगितलं महाराजांचं उत्तर की अरे स्थूल गोष्टींसाठी स्थूल प्रयत्न लागतात, सूक्ष्म गोष्टींसाठी सूक्ष्म प्रयत्न लागतात. नाम हे अति सूक्ष्म आहे, त्यामुळे सूक्ष्माती सूक्ष्म असा रामाला प्राप्त करण्यासाठी नाम हेच एक साधन आहे बाबा. त्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये नामाशिवाय. पण काही लोक काय होतात, आपल्यातलीच मंडळी, साधक मंडळी, जायचो महाराजांच्याकडे पण ते मला कोणतरी सांगितलं ते ध्यान धारणा केल्याशिवाय नाही होत. मी असं म्हणत नाही की ध्यान धारणेशिवाय ध्यान धारणेतून भगवंत मिळत नाही असं माझं म्हणणं नाही, पण ज्याच्या मनामध्ये संदेह आहे ना तो ध्यान धारणा देखील 15 दिवसात सोडणार. कारण की कोणतरी सांगितलं तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याशिवाय काम होत नाही. आमचे जगद्गुरु खरंच वेळे होते ना, उगीच जाऊन बसले. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना आणिक असता साधन वाहतसे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धणी घेतो येते. जेव्हा तुकाराम महाराज सांगतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, आणि तो कसा येईल? न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. अहो ज्या रामाला शोधायचंय, ज्या त्या शाश्वत तत्वाला प्राप्त करायचंय, ते शाश्वत तत्व तुम्ही शोधायची गरज नाही, ते तुमचा पत्ता शोधत शोधत तुमच्या दारात येईल. पण त्यासाठी एक करायला लागेल, ठाईच बैसोनी करा एक चित्त. हा संदेह गेल्याची खूण आहे बघा. काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळी. आमचे समर्थ देखील हेच सांगतात. पण आमचा संदेह गेला का? आणि जर तो गेला असेल तर माझी दिवसाची साधना वाढली का? माझा जप वाढला का? बघा आम्ही परमार्थ बोलायला फार चांगले आहोत लोक, परमार्थ करायची वेळ आल्यानंतर मात्र आमचे संदेह चालू होतात. हा वर्धापन दिन आहे ना, मग साधनेचंही वर्धापन झालं तर तो वर्धापन दिन, नाही तर लाडू पेढ आहे. माफ करा मला, माझं बोलणं स्पष्ट आहे. आज ठरवून टाका की आजपर्यंत जेवढ्या माळा करत होते, एक माळ पुढच्या वर्धापन दिनापर्यंत दररोज जास्त करीन, तर तुम्ही वर्धापन दिन साजरा केला. अन्यथा वर्धापन दिन हे केवळ कोण कौतुक होईल तुमचं, असं होता कामा नये. हा संदेह आमच्या हृदयातला गेला पाहिजे. आणि जर तसं आपण करत असू तर खऱ्या अर्थाने संतांची संगत आपण करत आहोत. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कदाचित श्री महाराज देखील माझं निमित्त करून या एका अपात्राकडून तुम्हाला हेच सांगू इच्छित असतील की बाबांनो, नाम वाढवा, नाम वाढवा. येणारा काळ हा आणखीन आणखीन कठीण होत जाणार आहे. मोठे मोठे भविष्यकार साधू संत सांगतायत पुढची 5-6 वर्ष जगासाठी अत्यंत घातक वर्ष आहे. यामध्ये तुम्ही तुमचं हित साधून घ्या, आणि खरं हित साधून घ्यायचं असेल तर राम नामाशिवाय पर्याय नाही. ते एकच साधन आहे जे तुम्ही या युगामध्ये, या काळामध्ये करू शकता. आणि एवढं घसा कोरडा करूनही जर तुम्हाला माझं म्हणणं कळत नसेल तर तुम्ही आणि तुमचं नशीब याला काय करू शकतो? त्यामुळे जर नामाचा तुम्ही निश्चय केला नाही तर सज्जनो, ना या वर्धापन दिनाचं महात्म्य आपण जाणलं, ना आपल्या गुरुच्या संगतीचं महात्म्य जाणलं, ना त्या महत् भाग्याचा आम्ही जीवनामध्ये नीट विचार करू शकलो. आम्ही काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. याला म्हणतात रिकाम्या हाताने परत जाणं.
महाराज अतिशय लॉजिकली सांगतात. आणि म्हणून मग समर्थांना विचारलं, मग समर्थ हा संदेह गेलाय, मग त्यासाठी काय करावं? तर एकच गोष्ट करावी, घडीने घडी सार्थकाची करावी. मनाजे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. अगदी स्पष्ट सांगणं बघा. स्वतःचा अनालिसिस करायला लागा. हातामध्ये मोबाईल घेतल्यानंतर रील पाहण्यामध्ये किती वेळ जातोय? काय गरज आहे त्या बातम्या बघण्याची आपल्याला? काय अडणार आहे का महानगरपालिकेत निवडून जायचंय का तुम्हाला? बघा, गुरुची एकदा संगत धरली ना की मग तुम्हाला हा शाश्वताचा विचार येतो मनामध्ये की काय करतोय आपण, कसा वेळ वाया घालवतोय. आणि इथं केवळ आपले तासनतास वाया जात आहेत. समर्थ माझे म्हणतात, मना जे घडी राघवे वीण, एक घडी, एवढा कमी वेळ जरी तुमचा वाया गेला तर जनी आपुली ते तुवा हानी केली. सगळ्यात मोठं जर तू तुझं स्वतःच काही नुकसान करून घेत असशील तर बघा, सगळ्या प्रकारची नुकसानं भरून येतात. पैसा गेला, पुढे मग मिळतो. तब्येत जरी खराब झाली तर कदाचित तब्येत नीट करता येऊ शकते, पण गेलेला वेळ कधीच परत येऊ शकत नाही, कधीच. आणि आपल्या संतान इतकं वेळाची किंमत कोणी जाणली नाही. आणि म्हणून त्यांनी अगदी काकुळतीने सांगितलं की बाबा, तो आता जे गेलंय, जे वाहून गेले, सोडून द्या. तुम्ही म्हणाला, दादा आता तर वयाची संध्याकाळ आली, आता काय ठीक आहे, जे गेलं ते वाहून गेलं. नदीचा प्रवाह तर काही परत आणू शकत नाही. जो वाहून गेला तो वाहून गेला. आता माहित नाही किती आहे, पण आता आपल्या स्वतःला एक निश्चय लावा की घडीने घडी सार्थकाची करावी. आता एक क्षण देखील वाया जाऊ देणार नाही. एक क्षण देखील वाया जाऊ देणार नाही. आणि फार मोठा उगीच 13 कोटीचा संकल्प करा असं माझं म्हणणं नाही, 3.5 कोटीचा संकल्प करा असं माझं म्हणणं नाही. माझं एवढं म्हणणंच आहे, मी जिथून सुरुवात केली की स्मरण किती झालंय यापेक्षा माझं विस्मरण होत नाही ना, यासाठी सावधान राहा. विस्मरण होऊ द्यायचं नाही त्याला. आणि हे संतांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलंय. मला सांगा, कणिक मळताना उगीच इकडच्या तिकडच्या चकाट्या पेटण्यापेक्षा रामनाम घेण्यामध्ये काही चूक आहे का? स्वयंपाक करताना रामनाम घेण्यामध्ये काही अडतंय? हातांना काम आहे, डोळ्यांना काम आहे, मुखाला काय काम आहे? आणि मी तर म्हणतो की तसं रामनाम घेत जर स्वयंपाक केला तर तो जेवण होत नाही, तो प्रसाद होतो. लक्षात घ्या. नोकरीमध्ये रिकाम्या वेळामध्ये उगीच गॉसिपिंग करत बसायचं एकमेकांशी, त्यापेक्षा 5 मिनिटं मिळाली तर 2 माळा करून घेतल्या तर काही चुकतंय का तुमचं? बघा, आपलीच आमच्या धर्माची आम्हाला लाज वाटते. मी सगळ्या जगामध्ये फिरत असतो. आमच्याकडे सौदी अरेबिया, मुसलमान देशातले अनेक लोक येतात. मोठे मोठे डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर लोक हातामध्ये माळ घेऊन बसतात मीटिंगला. आमची लोक उगीच सूट बूट घालून स्वतःला एक पडद मूर्खांचं खरंच काही भवितव्य नाही. बघा, मी असं म्हणत नाही की तुम्ही ऑफिस मध्ये जपाची माळ घेऊन बसा, पण लाज वाटू देऊ नका. जर उद्या मोकळा वेळ असेल तर हातामध्ये जपाची माळ घ्यायला. कोण काय म्हणतं याच्याशी फिकीर नका ठेवू. तुमचा राम जर स्वामी असेल ना तर तो तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. कोण काय बोलतंय याचा विचार करू नका. आपला वेळ वाया घालवायचा नाही, हे लक्षात ज्याला येतं ना, आणि तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की ज्याला असं ना क्षणाक्षणावरती नाम घेता येतं ना, त्याच्यासाठी दिवस 24 तासाचा नसतो, 48 तासाचा होतो बरं का. आणि हे मी अनुभवाने सांगतो.
मला दादा लोक म्हणतात, दादा तुम्ही एका वेळेला किती कामं करत असता? 5-50 कामं करत. म्हटलं माझ्याकडे कामच नाहीये काही, पूर्ण वेळ मोकळा आहे. आणि दिस इज ओनली बिकॉज ऑफ राम. तुम्ही नाम घ्यायला लागा दर क्षणावरती जास्तीत जास्त उत्कटतेने, तन्मयतेने. तुम्ही बघाल की तुमच्याकडे वेळच वेळ आहे, वेळच वेळ आहे. आणि कामाच्या राशी पडतात तुमच्या कर्माच्या. पण एवढं करून तुम्ही मोकळा, एवढं करून. हे सगळं लोक म्हणतात काय चमत्कार होता, जरा अनुभव सांगा नामाचे. याच्यावर नामाचा वेगळा अनुभव नाही बघा. जो नामामध्ये व्यस्त आहे ना, तो सगळ्या जगाच्या दृष्टीने असं वाटतं की निवांत बसलाय, पण त्याच्या इतका व्यस्त आतमध्ये कोणी नसतो. कारण की तो नामाशी इतका तादात्म्य झालोय की त्याला खरंच फरक पडत नाही काय होत. हा निश्चय घडीने घडी सार्थकाची करावी, नाही वाया जाऊ देणार माझा वेळ. पूज्य बाबा तर म्हणतात साधकाची सगळ्यात पहिली खूण काय? झोपेवरती विजय मिळवणं ही साधकाची पहिली खूण आहे. काही लोकांना इथं देखील जमत नसेल. पण साधकाची पहिली खूण आहे 4-5 तासाची झोप झाली तरी तो पूर्ण फ्रेश होतो. आणि आजच्या काळामध्ये अगदी तुम्हाला डोळ्याने पाहायचं असेल तर आपल्या गोंदवल्यामधले अनेक लोक तर मला माहितीच आहेत की जे 2-2.5 तासाच्या झोपेवरती दिवसभर काम करतात. 2-2.5 तास ही फार मोठी अमाऊंट सांगितली मी, पण अगदी सांगायला जावं तर आपण म्हणालो दादा मलाही चालेल हो 4-5 तासाची झोप, पण काय आहे ना तब्येत नसती बरी म्हणून जरा. महाराजही आपल्याला देतात फ्रीडम की परिस्थिती बघून करा, ठीक आहे, पण आपण स्वतःच्या देहाचे किती लाड पुरवावेत हा देखील एक प्रश्नच आहे ना. आजच्या काळामधले जे नामावतारी संत आहेत ना, प्रेमानंद महाराज वृंदावनचे, दोन्ही किडन्या गायब आहेत, खराब आहेत. दोन्ही किडन्या दररोज डायलिसिस करावा लागतो. तरी झोपेतून उठतात 12:30ला, 2 वाजता घरातून बाहेर पडतात आणि ती त्यांची परिक्रमा करून 4 वाजता त्यांच्या साधकांचा सत्संग असतो. 5:30ला एकांतिक वार्तालापासाठी भेटतात. 6:30ला भजन सुरू होतं. 8 वाजता भजन संपतं. त्याच्या पुढे हा महात्मा जातो खोलीमध्ये त्याच्या, आणि मग तिथून निरंतर डायलिसिस करत असताना जप चालू करतात. तो रात्री 8-9 वाजेपर्यंत 3 तास 2 तास कसे बसे पाठ टेकतात. आणि एवढं करून चेहरा जर बघावं ना कधी तर गुलाबासारखा टवटवीत असतो बघा. इथं आम्ही श्रीखंड पुरी खाऊन मेकअप केल्याशिवाय चेहरा काही फ्रेश दिसत नाही. खरं सौंदर्य लपलंय हो नामामध्ये. तुम्ही घ्या तर खरा अनुभव, बघा तर खरं काय रचना आहे त्याची. थोडस आपलं स्वतः, मी म्हणतो फार मोठे त्यागाचा विचार नका करू. आपल्या समर्थाने सांगितलं ना प्रभाते बनी राम चिंतित जावा. चला मी म्हणतो 8 वाजताची प्रभात 6 वाजेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. अगदी पहाटे 2:30 आणि 4 त्या गप्पा ठीक आहेत, पण एक करायचं सकाळी उठलं की पहिले हातामध्ये माळ घ्यायची. कारण की पहिली तर कृतज्ञता या सगळ्या भूमातेची, या सगळ्या तत्वांची, आणि दुसरी कृतज्ञता आपल्या गुरुची ज्याने आपल्याला ही नवीन सकाळ दिलेली आहे, संधी दिलेली आहे पुन्हा एकदा साधन करण्यासाठी. ठरवावं की आजचा दिवस, कालचा दिवस ठीक आहे काही कारणामुळे कमी झाला असेल, पण आज पुन्हा नव्याने, पुन्हा नवीन उत्साहाने, नवीन जोमाने. गुडघे दुखतायत, अरे वा गुडघ्यांना तुम्ही दुखत राहा बरं का, पण मी नाम घेणार, तुम्हाला काय करायचं ते करा. डोकं दुखतंय, बघा हाच त्रयस्थ होणं आहे आपल्या. देही असून विदेही होणं म्हणजे फार मोठ्या गप्पा नाही. आपणच आपल्या स्वतःशी बोलायचं. ठीक आहे तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. ही कमिटमेंट एकदा आपण आपल्याला दिली ना की मग तुम्ही नामाला विसरणार नाही. बघा
घडी नाही घडी सार्थकाची कला. मी मुद्दाम तुम्हाला सोपं करून सांगतोय, बाय विच इट विल बी एन ऍप्लिकेशन ओरिएंटेड. नाहीतर उगीच एक क्षण देखील नामाला विसरायचं नाही म्हटलं तर सगळेजण माना हलवतात आणि जे करायचं तेच करतात. घडी नाही घडी शाश्वताची करावी. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला साधायला लागली की तुम्हीच तुमची प्रगती ओळखायची, आणि ती गोष्ट आहे किती काळ तुम्हाला मौनामध्ये राहता येत आहे. आणि मौन म्हणजे रुसवा नाही बरं का, नाही तर लोक घरामध्ये मौन धरणारे असतात, तसं मौन नाही. आपल्या स्वतःचा देखील संवाद थांबला पाहिजे. शब्दे विण संवादो तुझे विण अनुवादो, कोणीच नाही दुसरं. हे माये विण माहेर विश्रांती ठाव आहे, जिथं विचारांना जागाच नाही. मनी कल्पला विषयो सोडवावा, मनी देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पना कल्पिता ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. संगती धरली ना सज्जनाची की मने कल्पना कल्पिता ते सरावी. सगळ्या कल्पनाच रास पाहून जातात, विचारच राहत नाही डोक्यातले. हा मला काय म्हणाला, तो मला काय म्हणाला. शाळेमध्ये नाही का किंवा ऑफिस मध्ये एखादा उशिरा आला विद्यार्थी की लगेच काय म्हणतात, आउट, बाहेर. तुम्ही जर नामाशी एकरूप असाल, तादात्म्य असाल, विचार यायला लागले, त्या विचारांना तेवढं तुम्ही अधिकाराने सांगू शकता, बाहेर, आत्ता नाही, आत्ता मी नामात आहे. आणि या सगळ्याचा सारांश त्यामुळे श्री महाराजांनी किती सोप्या शब्दात सांगितला. परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. तुम्ही तुमच्या स्वतःशी खेळा हा खेळ. ती एक गोष्ट आहे ना की नेहमी एक गरीब माणूस जाऊन एका मच्छीमाराला म्हणत असो, मी गरीब आहे, मला एक मासा द्यावं, भूक लागली आहे मला. तर तो फिशरमन एकदा त्याला म्हणतो, अरे तू दररोज भीक मागून माझ्याकडून मासा घेतो, त्यापेक्षा बघ ही नेट घे, हे खाद्यपदार्थ घे आणि अशा पद्धतीने मासा पकडायचा. आता तू आणि तुझा मासा. सज्जनो, परमार्थामध्ये देखील उगीच 10 ठिकाणं फिल्टर बसायची गरज नाही. तुम्ही हे स्वतः जगण्याचं शास्त्र शिकून घ्या. नामाला जर कुठलीच उपाधी नाहीये तर मग तुम्ही असं का विचार करता की ही झालं तर मग माझं नामस्मरण होईल, ते झालं तर मग माझं नामस्मरण होईल. तुम्ही नामाला लागाना ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत. तुम्हाला कोणी थांबवलंय? आणि पुन्हा पुन्हा ते समर्थांचं वाक्य लक्षात ठेवा की मना जे घडी राघवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. सगळ्यात मोठी हानी, सगळ्यात मोठं नुकसान आहे वेळेचा अपव्यय. वेळेचा अपव्यय. कारण मरे एक त्याचा तुझा शोक वाये, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. शाश्वताची जर तुम्हाला इच्छा असेल ना तर एक स्वाभाविक वैराग्याचा उदय होतो तुमच्या मनामध्ये. तुम्हाला मी एक प्रश्न विचारू का? तुमच्यापैकी कोणाला पुन्हा जन्माला येऊन या सगळ्या संसाराच्या त्रासामधून जाण्याची इच्छा आहे? ठीक आहे, गुरुसेवेसाठी तर तुम्ही येणारच आहात परत. पण हा सगळा त्रासापेक्षा त्या मायेविण माहेर विश्रांती ठाव, त्या गुरुनी एकदा आपलं म्हणावं आणि शब्दी अर्थी नाव बोलणे व्हावं. सद्गुरूच्या कधी विघ्न येणार नाही. एक असा विसावा दे. त्यामुळं क्षणाचा वेळ वाया घालवणं हा अपराध आहे. हा आपल्या गुरुने दिलेला वेळ आहे आपल्याला. आपण आपल्या नशिबाने जगत नाहीये. बघा, गुरु प्रारब्धही बदलतो ना
मग असा विचार करा की आता चालू असलेलं जीवन हे त्याच्या कृपेने चालू आहे, अन्यथा आम्ही तर कधीच जाणारी मंडळी होतो, पण तो सांभाळतोय म्हणून आहोत. मग मालकाचं स्मरण करायला काय जातो? जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे काय वेचे. काय जातंय तुमचं? त्यामुळे बस आता या वर्धापन दिनाला एक मनाशी खोंगाट बांधा. मी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती करतो, मी आता माझ्या वेळेचा अपव्यय करणार नाही. मी नाम घेणार, जास्तीत जास्त नाम घेणार, पोट तिडकीने नाम घेणार, महाराजांना आवडतं म्हणून नाम घेणार. त्या नामाचे अनुभव काय आहेत मला माहित नाही, मला काही कळत नाही, मला माझ्या गुरुंनी सांगितले नाम घ्यायला म्हणून मी घेणार. आणि मी माझ्या वेळेला वाया घालवणार नाही. या उत्कटतेने जर तुम्ही नामाला लागला तर सज्जनो, हा आपण खऱ्या अर्थाने या श्लोकाचा अर्थ जाणला. अन्यथा या मनाच्या श्लोकाची पाठांतराची स्पर्धा नाही. श्लोक पाठ करणं हा उद्देश नाहीये. श्लोक कंठस्थ होण्यापेक्षा श्लोक हृदयस्थ झाला पाहिजे, तो तुमच्या हृदयाचा भाग झाला पाहिजे, तो तुमच्या आचरणामध्ये उतरला पाहिजे. आणि असं आचरण आपलं व्हावं, असं नाम घेण्याची बुद्धी आम्हाला अतिशय मनापासून व्हावी, हेच संत जीवनामध्ये आल्याची खूण आहे. संत जीवनात आल्याची खूण म्हणजे केवळ गुरुकृपा नावाची बिल्डिंग 2 मजली बांधणं नाही, गाडीच्या मागे गुरुची कृपा हे स्टिकर लावणं नाही, मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी झालं यामध्ये केवळ गुरुची कृपा बघून थांबू नका. हे सगळं त्या कृपेच्या अधीनच आहे, ठीक आहे, पण कृपा 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 म्हणतात ती कृपा एकच आहे. आम्हाला तो मोक्ष वगैरे काही कळत नाही, आम्हाला ते शाश्वत काय तेही कळत नाही. आम्हाला एकच कळतं की माझं मुखामध्ये निरंतर तुझं नाम आहे बस. आणि हे केवळ कृपेने येतं बघा, लक्षात घ्या. आणि ती कृपा यावी यासाठी प्रार्थना करायची, आपण त्यांची सारखी प्रार्थना करायची निरंतर, महाराज महाराज महाराज. वेळ वाया गेला की लगेच क्षमा याचना करायची महाराजांची, महाराज गेला हो वेळ वाया, 2 तास ठरवून नाही राहिलं बघा नाम. आपला गुरु असा आहे ना दीनदयाळ, तो नेहमी आपल्याला पुढचं सांगतो, चला तर झालं सोडून दे, पुढे चला. पण आपणही त्याच्या उगीच या असलेल्या चिकाटीची परीक्षा बघू नये. मला तर नेहमी असं वाटतं त्या समाधीच्या त्या 2 पादुका नाही, ते 2 डोळे, आणि ते 2 डोळे तुमच्याकडे सतत बघत असतात की अरे मागच्या वेळेला आला होता त्या मानाने काही सुधारणा करून आलायस का तसाच आलायस. मला वाटतं आपण तरी त्या हिंगजिऱ्याच्या गिऱ्हाईकातून बाहेर पडावं, होय की नाही. महाराजांनी त्यांचं शल्य सांगून ठेवलंय आपल्याला की एवढा केशर कस्तुरीचं मी दुकान उघडलं, पण सगळे हिंगजिऱ्याचेच गिऱ्हाईक आले माझ्याकडं. आपण तिथे जावं आणि त्यांना ही नामाची भिक्षा मागावी. असा केवळ नामासाठी नाम मागणारा कोणी त्यांच्या दारात आला ना, मला असं वाटतं की महाराजांना त्या आनंद स्वरूप आलाय, आपण सगळं सांभाळत आहात, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. माझं एकच म्हणणं आहे की मला जीवनात निरंतर नामाची साधना द्या. आमच्या कौसल्या मातेने रामराया विश्वामित्रांच्या बरोबर जेव्हा जाऊन सगळं कार्य करून परत आला, तेव्हा झोपलेल्या रामाकडे पाहत कौसल्या माता फार सुंदर वाक्य म्हणते की आज सुफल जग जन्म हमारा, देखी तात बिदु बदन तुम्हारा. आज आमचं जीवन सुफल झालं की तुझं हे मुख आम्हाला बघायला मिळालं. रामराया पहुडलाय, झोपलेला रामराया कौसल्या मातेचा भाव ग्रहण करतोय, आणि त्यामध्ये कौसल्या माता एक फार छान वाक्य उच्चारते, जे दिन गए तुमही बिनु देखे, ते बिरंची जनी पार ही लेखे. जेवढे दिवस हे रामा तुझ्या दर्शनाविना गेले ना, आमची ब्रह्मदेवाला विनंती आहे की त्याने तेवढे दिवस आमच्या आयुष्यामधून वजा करावे, धरू नयेत.
आपण जर असं महाराजांना म्हटलं की जेवढे घडी आमच्या नामाशिवाय गेल्यात महाराज, तेवढ्या तासांना तुम्ही आम्हाला धरू नका आमच्या आयुष्यामध्ये. मला वाटतं आम्ही सगळे लहान मुलं परत होऊन जाऊ. त्यामुळे सज्जनो, नाम घ्या. नामाशिवाय जीवनामध्ये हित नाही. आणि हीच संत आपल्या जीवनात आल्याची खरी खूण आहे. ती खूण आपण सांभाळा, म्हणजे मग आजच्या निरूपण सेवेमधून काहीतरी तुमच्या पदरामध्ये पडल्याचं मला देखील समाधान मिळेल. आणि मला देखील हेच आशीर्वाद द्या की दादा, जनी बोलण्यासारखे आचरावे. तुम्ही देखील नाम घ्या असा आशीर्वाद मला द्या, म्हणजे जेणेकरून मी देखील त्या मार्गावरती एक साधक होऊन तुमच्या बरोबर चालू शकेल. झालेली सेवा प्रभू चैतन्याच्या चरणी अर्पण करतो. वाणीला विराम देतो. 2 मिनिटं. सीताराम राम